साहित्यिक श्रीपाद सबनीस सर देखील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, अगदी आनंदाची बातमी आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, काय भावना? तर आपण बघतोय मराठीवर प्रेम करणाऱ्या मराठी भाषिकांचं पहिल्यांदा मी जाहीर अभिनंदन करतो आणि उशिरा का होईना 10 वर्षी पैरसाळा लावून केंद्र सरकारनं हा निर्णय अत्यंत योग्य दिवशी उशिरा घेतला, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो। आता राजकारणी लोकांनी अभिजात शिव्या मात्र देण्याचं बंद करावं, कारण अभिजात भाषेच्या दर्जाबरोबर अभिजात भाषेच्या शिव्या द्यायचं आपल्याकडे मराठी संस्कृतीमध्ये सुरू झालेलं राजकीय सगळं कल्चर जे आहे ते अत्यंत घाणेरडं आहे, मराठी भाषेला शोभणारं नाही। आता निधी भरपूर मिळेल, त्या निधीचाही गैरवापर कोणी करता कामा नये। मराठीशी बेईमानी राजकारणी लोकांनी आणि मराठीचं नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांनी किंवा लेखकांनी सुद्धा करता कामा नये। निधीचा उपयोग योग्य त्या पद्धतीने संस्कृती विकासासाठी मराठीच्या संवर्धनासाठी करावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं। आणि हे टायमिंगच गमतीचं आहे, ऐन विधानसभेच्या निवडणुकीला हे त्याच्या 5-6 अशा प्रकारच्या भाषांना सरकार केंद्र सरकारनं हा जो उत्तम निर्णय दिला त्याबद्दल खरंच आभार मानतो मी, परंतु राजकीय हेतू मात्र बरोबर प्रामाणिक मला वाटत नाही, त्याबद्दल लेखक म्हणून मला बोललंच पाहिजे आणि ही भूमिका मला अत्यंत महत्वाची वाटते। टायमिंगच्या दृष्टीने केंद्र सरकारनं चलाकी केली आहे, एक प्रकारची लबाडी आहे, पण न्याय दिला मराठी महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला, याबद्दल मी पुन्हा एकदा केंद्र सरकारचं आणि मोदी सरकारचं मी जाहीर अभिनंदन करतो। बिलकुल सर, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर